मी गेले होते माझ्या ताईच्या घरी आणि गेल्या म्हटलं की पिल्लूला हातात घेणं आणि तिला सांभाळणं हे माझं आवडतं काम. मग दुसऱ्या दिवशी काय, काल सांभाळलं म्हणून आज ताईच्या घरी मस्त छानपैकी आराम करणं चालू होतं आणि तिथे इकडं आम्हाला छान छान खाऊ घालणं, तिचं प्रिपरेशन चालू होतं. इकडे मी मस्तपैकी आरामात झोपले होते. हे मोमेंट माझ्या मोठ्या ताईने कॅप्चर केला आणि इकडे ताईचं बनवणं चालू होतं आणि इकडे आमचं दुसरं पिल्लू हे काही जे काही वाजवत होतं ते तिलाच माहिती, आवाज तर काही येत नव्हता पण ते वाजून खुश होतं. मग काही ताईनं छान स्वयंपाक बनवला होता, तो आम्ही खाण्याचं काम करत होतो, कारण ताईचं घर म्हणजे दुसरं आईचंच घर. ती आम्हाला बनवून देत होती आणि आम्ही मस्तपैकी खात होतो. मी आणि माझ्या मोठ्या ताईचं काम चालू. हे ताईचं घर असण्याबरोबरच माझ्या आत्याचंही घर आहे, म्हणून प्रेम आणि माया तेवढीच जास्त आणि डबल प्रमाणात मिळते आमच्या ह्या गोड पिल्लूची गोड स्माईल. बाहेर जायचं म्हटलं की तेही खुश होतं आणि हे इकडं बसा चेहऱ्याला पावडर लावत होतं, कारण आम्हाला बाहेर जायचं होतं. बाहेर गेलो आणि दुकान दिसलं आणि यांची शॉपिंग होईल असं कधी होणारच नाही. मग काय ही शॉपिंग करायला हे ड्रेस बघ ते ड्रेस बघ असं करत होते. मग काय हा कसा वाटतोय ग, तो कसा वाटतोय, असे ताईचे प्रश्न आणि त्यांना उत्तर म्हणणं की आम्ही म्हणणार छानच ग, हा घे ग, तो घे ग. मग ते काय, तिचंही तेवढा ड्रेस ट्राय केल्यापैकी एक ड्रेस फायनल केला आणि त्यांच्याबरोबर म्हटलं चला कोलगेटवर ब्रश फ्री म्हणून मीही काही बघायला घेतला आणि भावाचं तर काही लग्न होत नाही आणि म्हटलं चला याच्यासोबतच फोटो काढूया. नंतर आम्ही गेलो तिथून आमच्या दुसऱ्या ताईच्या आत्याच्या मुलीकडे. तिनेही मस्त आम्हाला नाश्ता बनवायला घेतला होता. तिच्यासोबत हसी मजाक तिथे बोलत होतो. इकडे आजी नात्याचं झुल्यावर झुलणं छानपैकी चालू होतं आणि तिच्याच रूमसमोर पाहिलं तर चंदनाचं झाड होतं. म्हटलं कधी पाहिलं नाही, पहिल्यांदा बघतोय, त्याला कॅप्चर करूया. मग काय आत्याच्या मुलीसोबत 3-3 मामाच्या मुली असं आमचं काही फोटोशूट चालू होतं. लहानपणीच्या आठवणी आठवत हसी मजाक करत होतो. एवढी सारी टोळी आम्ही महामंडळ तिच्या घरी गेलो होतो आणि मग काय एन्जॉय करून घरी परत आलो. तर शेवट असा मस्त असा साऊथ लुकने केला. चला बाय.